दरम्यान एसआयआर प्रक्रियेबाबत टीका करताना आमदार रोहित पवार आणि काँग्रेस नेते नाना पटोलेंनी काय म्हटलंय पाहूया. एसआयआरची प्रक्रिया म्हणजे आम्हाला जे वाटत होतं एक्सटेन्शन देण्यात यावं. का आज म्हणजे काल मध्यरात्री कदाचित 100% व्हेरिफिकेशन हे इलेक्शन कमिशनचं झालेलं आहे. आणि त्याच्यातच 2 कोटी आणि 10 लाख लोकांची नावं ही आता मतदार यादीतून कापण्यात आलेली आहे. कारण त्यांच्याकडनं कुठलीच माहिती आलेली नाही. आम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत, की मोबाईलचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, की जी टॅगिंग झालं पाहिजे. ह्या सगळे विषय तुमच्या वतीने आम्ही केंद्रीय आयोगाला तिथं पाठवू. जवळपास 10% जी वोटर संख्या आहे त्याच्यामध्ये काही लोक उपस्थित मिळाले नाहीत, काही लोक मृत्युमुखी पावलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता पुन्हा त्याच्यामध्ये संधी प्राप्त होणार आहे. हे यादीच्या नंतर त्याला 1 महिन्याची पुन्हा मुदत राहणार आहे. त्यामुळे मला वाटतं की ही प्रक्रिया चालत राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या यादीमध्ये जेव्हा संपूर्ण हा सगळा स्ट्रक्चर तयार होईल आणि त्याच्यामध्ये जेव्हा गडबड दिसेल त्यावेळेस मला वाटतं की मग निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे अनेक लोकांना मतदानापासून वंचित राहिलं आणि राहण्याची वेळ आली नाही पाहिजे याची काळजी निवडणूक आयोगाने करावी.